राघव चड्ढा यांनी संसदेत एक सरळ आणि जनतेच्या हिताचा प्रश्न विचारला. मोबाईल कंपन्या 28 दिवसांचं रिचार्ज का देतात, ते 30 दिवसांचं का नाही? 28 दिवस म्हणजे काय? वर्षात 12 महिने नसून 13 वेळा रिचार्ज. म्हणजेच सामान्य नागरिकाकडून एका महिन्याचे जास्त पैसे घेतले जात आहेत. हा सरळ सरळ आर्थिक अन्याय नाही का? आजच्या काळात मोबाईल, इंटरनेट ही गरज आहे, चैनीची वस्तू नाही. गरीब असो, शेतकरी असो, विद्यार्थी असो, प्रत्येकाला याचा फटका बसतो. मग हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? पण दुर्दैवाने असा जनतेचा आवाज उठवणाऱ्या नेत्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला. संसदेतून बाहेर काढलं गेलं, बोलण्यावर बंदी घातली गेली. हे लोकशाहीसाठी धोकादायक नाही का? लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, तर जनतेच्या प्रश्नांना आवाज देणं आहे. आणि जो नेता तो आवाज उठवतो त्याला दाबणं म्हणजे जनतेचाच आवाज दाबणं होय. आज प्रश्न राघव चड्ढा यांचा नाही, प्रश्न आहे प्रत्येक भारतीय नागरिकाचा. आपण ठरवायला हवं, आपण गप्प बसणार की आपल्या हक्कासाठी आवाज उठवणार? धन्यवाद.